नमस्कार, मी संतोष वाडके, उपविभागीय कृषी अधिकारी बासिंग. शेतकरी बंधूंनो, आपण कालच एक गोड बातमी ऐकली, की मान्सून तळ कोकणामध्ये म्हणजे सिंधुदुर्गामध्ये दाखल झालाय आणि येत्या आठवडाभरात आपला हं. संपूर्ण विदर्भ, मराठवाडा किंवा महाराष्ट्र बरं. कव्हर करणार असल्याचं हवामान खातं सांगतंय. हं. आपली सुद्धा आता पेरणीची लगबग सुरू झाली असेल, नियोजन सुरू झालं असेल आणि या अनुषंगानंच आज आपण डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर बी.डी. गीते सर यांना ऐकणार आहोत. सर, आपल्या भागामध्ये मुख्यतः पीक म्हणजे सोयाबीन आहे, तूर आहे, हं. काही शेतकरी उडीद मूग घेत आहेत आणि कपाशी आहे. हं. आणि हे मेजर आपली पिकं आहेत. तर आपलं पहिलं पीक म्हणजे सोयाबीन, जे सोयाबीन. मोठ्या प्रमाणात आपण घेतोय. म्हणजे फारसं परवडत नाही, तरी पण आता इतर पर्याय नसल्यामुळे आपण ते पीक घेतोय. तर हे सोयाबीन पीक घेत असताना नेमके आता नवीन कोणकोणती वाहनं आहेत त्याबद्दल आपण मार्गदर्शन करा. सोबतच आता पेरणी करत असताना काय काळजी घ्यायला पाहिजे? हं. म्हणजे पेरणी सर्वात महत्वाचा हंगाम. एकदा पेरणी साधली तर आपण पुढे जाऊ शकतो. कोणत्या पद्धतीने पेरणी करायला पाहिजे आणि कोणते कोणते नवीन वाहनं चांगले विद्यापीठानं आणलेले आहेत? बरं. तर या सोयाबीनचे वाणांच्या बाबतीमध्ये 2 प्रकार पडतात. बर की एक थोडे लवकर येणारे वाण बर आणि मध्यम कालावधीचे वाण. बर आणि आपल्या वातावरण, आपली परिस्थिती, पाण्याची उपलब्धता आणि या सगळ्यांचा विचार करून आपल्याला या वाणांची निवड करणं थोडंसं महत्त्वाचं राहते. बरोबर. याच्यामध्ये जे लवकर येणारे वाण आहेत, हो. त्याच्यामध्ये JS 20-34, बर JS 9560, JS 9305, MEUS 725, 731, PDKV आंबा हो. वगैरे अशा प्रकारचे हे थोडे हे लवकर येणारे लवकर वाण आहेत. येणार आहे. म्हणजे यावर्षी जे आपण हवामान सांगतोय की हां. पावसाचा खंड राहील किंवा जास्त पाऊस येणार नाही, हं. अशा परिस्थिती हे लवकर येणारे वाण चांगले. हां, म्हणजे जे निश्चितच. कोरडवाहू शेती आहे त्यांच्यासाठी. बिलकुल. ज्यांच्याकडं नंतर समजा पाण्याची उपलब्धता नसेल, बर तशा शेतकऱ्यांना हे लवकर येणारे सोयाबीनचे वाण पेरणं ते बर अधिक फायद्याचे राहू शकतात. बरोबर आहे. हो. आता जे मध्यम कालावधीचे वाण आहेत, की बर त्याला थोडासा कालावधी 100, 105 दिवस किंवा 95 ते 105 दिवस हो. अशा प्रकारचा जो काही कालावधी राहतो सोयाबीनचा, त्या कालावधीमध्ये पक्व होणारे जे काही वाण आहेत, त्याच्यामध्ये सुवर्ण सोया, त्यानंतर PDKV येलो गोल्ड, बर फुले किमाया, फुले संगम, फुले दुर्वा, MSCS 1460, 1407 वगैरे अशा प्रकारचे हे वाण आहेत, बर की जे साधारणपणे मध्यम मध्यम कालावधीचे कालावधीचे वाण आहे. आहेत. आणि यांची लागवड जी आहे, हे साधारणपणे ज्या शेतकऱ्यांकडं की पहिले 1-2 पाऊस पडल्यानंतर पाणी देण्याची व्यवस्था असेल, हा, संरक्षित हां, सिंचनाची व्यवस्था संरक्षित आहे. ओलीत करण्याची व्यवस्था राहू शकते. हा, अशा शेतकऱ्यांनी या वाणांची लागवड करणं फायद्याचं राहू शकते, बर मध्यम कालावधीचे. मध्यम कालावधीचं. बर आणि दुसरं असं ह्याच्यामध्ये की रिस्क कमी करण्याच्या दृष्टीनं हा, शेतकरी बांधवांनी आपण ऐकतोय की यावर्षी एल निनोचा परिणाम राहण्याच्या शक्यता आहेत. पाऊस कुठं जास्त, कुठं कमी राहण्याच्या ज्या शक्यतोवर पाऊस कमी राहण्याच्या शक्यता अधिक आहेत. बरोबर. तर अशा परिस्थितीमध्ये शेतकरी बांधवांनी रिस्क कमी होण्यासाठी आणि त्या शेतीमधून आपल्याला अधिक प्रकारचं उत्पादन आणि उत्पन्न मिळण्यासाठी जी काही पीक पद्धती आहे, हा, त्याच्यामध्ये थोडाफार फरक करणं जास्त फायद्याचं राहू शकते. बर तर याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांकडं संरक्षित ओलीत करण्याची परिस्थिती नसेल, हा, अशा शेतकऱ्यांनी शक्यतोवर सोयाबीनचे लवकर येणारे वाण, हा, तसंच तुरीचे लवकर येणारे वाण हा, किंवा कपाशीचे लवकर येणारे वाण अशा प्रकारची आंतरपीक पद्धती जर घेतली, तर त्यांची रिस्क कमी होऊन उत्पादन अधिक आणि उत्पन्न अ, अधिक भेटण्याची शक्यता जास्त राहू शकतात. बरोबर. आणि ज्या शेतकऱ्यांकडं पाऊस सुरू झाल्यानंतर संरक्षित ओलीत करण्याची व्यवस्था असेल, हा, अशा शेतकऱ्यांनी सोयाबीनचे मध्यम कालावधीचे वाण, तुरीचे लवकर येणारे किंवा मध्यम कालावधीचे वाण आणि कपाशीचे लवकर येणारे वाण अशा बरोबर. प्रकारची पीक पद्धती जर घेतली, तर त्यांना निश्चितपणे फायद्याचं राहू शकते. आणि डबल पीक म्हणजे सोयाबीन अधिक तूर किंवा सोयाबीन अधिक कपाशी काढल्यानंतर पुन्हा त्यांना नंतरचं रब्बीमधलं एखादं म्हणजे गहू, हरभरा, जवस, मोहरी, चिया वगैरे अशा प्रकारची पिकं घेता येऊ शकतात. बरोबर आहे. तर अशा पद्धतीनं राईट. अ, आपण सोयाबीनच्या व्हेरायट्या सांगितल्या, हं. कमी कालावधीच्या, मध्यम कालावधीच्या आणि सोबत सांगितलं, की आंतरपीक या हंगामात घेणं अतिशय महत्त्वाचं आहे अल निनोच्या दृष्टीनं. हं, हं. तर आता आंतरपीक घेताना तुरीच्या कोणत्या व्हेरायटी आहेत ज्या अर्ली आहेत हं, हं. किंवा काही शेतकऱ्यांना पाण्याची व्यवस्था असेल तर ते मध्यम कालावधीच्या घेतील, त्या कोणत्या सांगाल?
तर तुरीचे जे काही लवकर येणारे वाण आहेत, त्याच्यामध्ये फुले राजेश्वरी एक आहे. बर. 18811 नावाचं एक वाण आहे. त्याच्यानंतर दप्तरी 48 आहे. ग्रीन गोल्ड 100 नावाचा एक वाण आहे. त्यानंतर ICPL 87 आहे. ICPL 88-039 बर. वगैरे अशा प्रकारचे अनेक वाण आहेत, की जे लवकर लवकर येतात येतात. आणि शेतकरी बांधवांना या अशा परिस्थितीमध्ये हा. पीक पद्धतीमध्ये त्यांच्या सोयीनुसार ते फायद्याचे राहू शकतात. बरं. लवकर म्हणजे याचा कालावधी किती राहतो? साधारणपणे याचा कालावधी 130 ते 150 दिवसापर्यंत. बरं. आणि मध्यम कालावधीचे वाण कोणते? मध्यम कालावधीचे जे काही वाण आहेत, त्याच्यामध्ये पिढीकेवी आश्लेषा नावाचा वाण आहे, गोदावरी आहे, बरं. BDN 716 आहे हां. आणि फुले तृप्ती. अशा बरं. प्रकारचे हे वाण आहेत, की याचा कालावधी साधारणपणे 160 ते 180 दिवसापर्यंत राहू शकतो. बरोबर आहे. आपण बघितलं की यावर्षी एल निनोमध्ये पावसाचा खंड राहू शकतोय किंवा पाऊस कमी आहे हं, हं. आणि अशा वेळेस उडीद, मूग सारखी पिकं सुद्धा चांगली येऊ शकतात. म्हणजे बरेच शेतकरी ते पीक घेत नाही कारण तोडणीच्या वेळेस पाऊस राहतो, हं, मजूर मिळत नाही. पण या हंगामात मात्र ती परिस्थिती राहणार नाही. हं. तर उडीद, मुगाबद्दल काय सांगणार? कोणत्या व्हेरायटी आहेत ज्या शेतकऱ्यांनी लावल्या पाहिजे? तर मुगामध्ये जे काही वाण आहेत नवीन, हो. त्याच्यामध्ये BM 2002-1, BM 2003-1, उत्कर्षा, त्यानंतर PKV वर्षा हां. वगैरे अशा प्रकारचे हे नवीन चांगले उत्पादन देणारे खरीपातले वाण आहेत मुगाचे. बरं. आणि मुगाची पेरणी मात्र शक्यतोवर जूनच्या 15 तारखेपासून तर 30 तारखेपर्यंत करणं थोडं जास्त फायद्याचं राहू शकते. बरं. कारण उशिरा मुगाची पेरणी जर झाली, तर त्याच्यावर भुरी नावाचा रोग जास्त येऊन मुगाचं नुकसान होण्याच्या शक्यता जास्त राहतात. Right. म्हणजे वेळेवर जर मान्सून आला, बिलकुल पेरणी शक्य झाली तर हे चांगलं आहे. चांगलं आहे. बरं. आणि उडदामध्ये जे काही आहे, तर उडदाचं सुद्धा तसंच पेरणीच्या बाबतीमध्ये उडदाची सुद्धा पेरणी 15 जून ते 30 जून या दरम्यान जर झाली, तर ते जास्त फायद्याचं राहू शकते. कारण उडदावर सुद्धा उशिरा पेरणी जर झाली, तर त्या पावडरी मिल्ड्यू किंवा भुरी नावाचा रोग मोठ्या प्रमाणात येऊन त्या उडदाचं सुद्धा नुकसान होण्याच्या शक्यता राहू शकतात. म्हणून उडदाची आणि मुगाची पेरणी बरं. ही वेळेवर करणं म्हणजे 15 ते 30 जून या दरम्यान होणं आवश्यक आहे. आणि उडदाचे जे काही वाण आहेत, त्याच्यामध्ये AKU 2, AKU 1, TAU 1, त्याच्यानंतर AKU 15, PKV ब्लॅक गोल्ड वगैरे अशा प्रकारचे उडदाचे वाण आहेत, की बरोबर. त्याची लागवड करता येऊ शकते. राईट. तर आपण खूप छान प्रकारे जे वेगवेगळे वाणं आहेत नवीन आलेले किंवा आपल्या भागासाठी रिकमेंडेड आहे आपण ते सांगितले. आता सर्वात महत्वाचं राहतं पेरणी करणे हं, आणि शेतकरी वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला पेरणी करताना दिसतात. म्हणजे कोणी ट्रॅक्टरनं साधी पेरणी करतायत, BBFने पेरणी करतात. हं, हं, हं. सरी वरंब्यावर पेरणीचा ट्रेंड आता मोठ्या प्रमाणात वाढत आहे किंवा बऱ्याच मोठ्या प्रमाणात आता वाशिम जिल्ह्यामध्ये तर आपल्या टोकन यंत्रानं पेरणी करणे हं. हे अधिक सोयीचं होत आहे. म्हणजे हं, हं. विशेषतः छोट्या शेतकऱ्यांसाठी एक शेतकरी एका दिवसात पेरतो म्हटलं, घरच्या घरी आहे तर 2.5 एकरापर्यंत पेरणी करू शकतोय. 4-5 एकर शेत आहे त्याचं 1-2 दिवसामध्येच होऊ शकतं. हं, हं. तर ह्या वेगवेगळ्या ज्या पद्धती आहेत यापैकी कोणती पद्धत चांगली की शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे? तर 3, 4, 5 प्रकारच्या पद्धती आपल्याला वापरता येऊ शकतात. शेतकऱ्यांच्या परिस्थितीनुसार किंवा बर. त्यांच्याकडे जमीन किती आहे हो. आणि त्यांच्याकडे फॅसिलिटी कशा प्रकारच्या आहेत. बर. तर पहिली एक पद्धत अशी की ते सऱ्या पाडून हा. त्या सऱ्यांच्या बगलेत टोकन यंत्रानं किंवा बायांच्या माणसांच्या हातानं अशी लागवड करू शकतात ओके. सऱ्यांच्या बगलेत. म्हणजे बर. त्या सऱ्या पाडलेल्या आहेत आणि जमिनीपासून 4 बोटं अंतरावर म्हणजे जमिनीपासून वर हा. असे ते लागवड करत जर गेले, तर ती एक चांगल्या पद्धतीनं त्याचं उत्पादन अधिक भेटू शकते. ती एक पद्धत झाली. बर. दुसरी म्हणजे पद्धत वरंब्यावर लागवड करायची. अगदी वरंब्यावर नाही, की हा. त्या सऱ्या पडलेल्या आहेत. हा. तर त्या अशी समजा सरी आहे, तर हा. या सरीच्या सरीच्या बगलेमध्ये. बगलेमध्ये असं लागवड बर. करत न्यायचं. म्हणजे की ते पाणी खाली राहील बर. आणि अगदी वर पण नाही. बर. तर तशा प्रकारची ती लागवड करणं सुद्धा फायद्याचं राहू म्हणजे एक शकते. जर वरंबा पाडला तर मग त्याला 2 तास दोन्ही येतील. बाजूनं. एका हां. साईडने आणि एका हां, साईडने. हां. बर. तर ती एक पद्धत अधिक उत्पादनाच्या दृष्टीनं चांगली राहू शकते. दुसरी पद्धत की बा ज्या शेतकऱ्यांकडं समजा थोडी जमीन कमी आहे आणि ते टोकन यंत्रानं पेरणं त्यांचं शक्य आहे. अशा ठिकाणी ते शेतकरी बांधव बेड पाडतात आणि त्या बेडवर टोकन एखादा यंत्र पाऊस पडला की त्या टोकन यंत्रानं त्याची पेरणी पेरणी करतात. करतात. तर ती पद्धत सुद्धा अधिक उत्पादनाच्या दृष्टीनं
योग्य प्रकारची प्लांट पॉप्युलेशन राहण्याच्या दृष्टीनं अधिक फायद्याची आहे. आणि तिसरी पद्धत आहे आपली बीबीएफ. हा. तर बीबीएफ न एरिया जास्त उरकतो. ज्या शेतकऱ्यांकडं समजा जमीन जास्त आहे, त्यांनी बीबीएफ पद्धतीनं पेरणी करणं फार म्हणजे फायद्याचंच राहू शकते. आणि या तिन्ही पद्धती ज्या शेतकऱ्यांना साधारणपणे अधिकच शेती आहे किंवा हे करणं तेवढं शक्य नाही. शक्य नाही. अशा ठिकाणी शेतकरी बांधव आपल्या जे काही साधं पेरणी यंत्र आहे, या पेरणी यंत्रानं सुद्धा 6 किंवा 8 ओळीनंतर त्यांच्या सोयीनुसार किंवा काय शक्य आहे हा. किंवा 4 ओळीनंतर किंवा 6 ओळीनंतर किंवा इव्हन 8 ओळीनंतर, की तो जे काही शेतकरी त्याला एक ढोल्या म्हणतात ढोल्या. किंवा तो थोडासा जास्त सोडून तशा प्रकारची पेरणी करणं आणि मग जे काही ढोल्या तो सोडलेला आहे, त्याच्यामध्ये पेरणीनंतर समजा 25 ते 30 दिवसांनी त्याच्यामध्ये सऱ्या पाडायच्या किंवा दांड पाडून ठेवायचे. हा. तर ही एक पद्धत फार चांगल्या प्रकारे उपयोगाची राहू शकते. बरोबर. त्याचा Right. सुद्धा फायदा होऊ शकतो. म्हणजे आपण सांगितलं की या चारही पद्धतीमध्ये आपल्याला लक्ष द्यायचं आहे बिलकुल. मूलस्थानी जलसंधारणावर पण. आणि पुन्हा एक हे सगळं करत असताना ह्या सगळ्या गोष्टी उताराला आडव्या करणं बरोबर. सुद्धा फार फायद्याचं आहे. बरोबर आहे. पेरणी करत असताना अंतर पण सगळ्यात महत्वाचं असतं. हो. तर आता आता जी आपल्या इकडली महत्वाची पिकं आपण पाहिली, सोयाबीन आहे, तूर आहे, उडीद, मूग आहे किंवा कपाशी आहे. हं. हे अंतर काय ठेवावं कसं सांगाल? साधारणपणे सोयाबीनचं जर आपण पाहिलं, तर सोयाबीनमध्ये जे काही लवकर येणारे वाण आहेत, लवकर येणारे म्हणजे की त्याची मग याचा अर्थ असा होतो की त्याची वाढ फार जास्त होत नाही. हा. आणि मग अशा वाणांमध्ये साधारणपणे आपण 30 सेंटीमीटर अंतर ठेवलं तर ते फायद्याचं राहू शकते. बरं. आणि जे मध्यम कालावधीचे वाण आहेत, तर त्याच्यामध्ये 45 सेंटीमीटर अंतर आपण तासामधलं. तासामधलं ठेवणं फायद्याचं राहू शकते. बरं. आणि 2 झाडामध्ये साधारणपणे निश्चितच सोयाबीन, मूग, उडीद, तूर या पिकांमध्ये विरळणी करणं तसंच गॅप फिलिंग करणं, हा. की हे सुद्धा फायद्याचं राहते. आणि विरळणी करून किंवा गॅप फिलिंग केल्यानंतर साधारणपणे मग मूग, उडीद आणि सोयाबीन या पिकांमध्ये 10 ते 15 सेंटीमीटर झाडांमधलं अंतर जर ठेवलं गेलं, तर बरं. ते उत्पादनाच्या दृष्टीनं अधिक फायद्याचं राहू शकतं. आपण सोयाबीन सांगताना 2-3 पद्धती सांगितल्या. हं. म्हणजे बीबीएफ न पेरणी करा, ज्यामध्ये आपण सांगतो की 22 किलो बियाणं पडतंय. हं. साध्या ट्रॅक्टरनं पेरणी करतोय तर 30 किलो बियाणं पडतं आपलं. हं. किंवा आपण टोकन यंत्रानं पेरणी करायला जातो तर तेव्हा ते 17-18 किलो बियाणं पडतं. हं. किंवा कोणी हातानं टोकन करतात तर त्यामध्ये आणखीन ते आणखीन कमी 13-14 लागते. किलो हो, पर्यंत हो. जातात. हं. मग असं बियाणं कमी कमी त्यामध्ये पडतं. एकाकडे बियाणं वाचतं हे मान्य आहे. हं. परंतु मग असं कमी बियाणं पडलं तर याचा उत्पादनावर काय परिणाम होतोय? उत्पादन कमी होतं का वाढतं काय दिसतं? नाही, याच्यामध्ये कसं आहे, की प्लांट योग्य प्रकारची प्लांट पॉप्युलेशन, योग्य प्रकारची झाडांची संख्या राखणं फार महत्वाचं राहते. बरं. आणि या पद्धतींमध्ये तशा प्रकारची योग्य प्रकारची झाडांची संख्या राखल्या जाते. आणि म्हणून त्याचं उत्पादन नक्कीच जास्त येते. बरोबर आहे. कारण योग्य प्रकारची म्हणजे की त्याला योग्य प्रकारचं अंतर असणे. बरोबर. नाहीतर मग काय होतं, आपण पारंपरिक पद्धतीनं पेरणी करतो आणि आपल्याला कधी-कधी 1-1.5 फुटामध्ये 50 झाडं दिसतात. हां. पण त्याचा आपल्याला काहीच फायदा होत नाही. Right. मात्र त्याच 1.5 फुटामध्ये आपल्याला जर ते 3 किंवा 4च झाडं दिसले Right. किंवा राहिले, तर त्याला त्याची वाढ योग्य होण्यासाठी, हवा खेळती राहण्यासाठी, त्याला अन्नद्रव्य चांगल्या प्रकारचं भेटण्यासाठी बरोबर. त्याचा फायदा होतो आणि निश्चितच त्याचं उत्पादन वाढतं. म्हणजे हे टोकन पद्धत असेल हं. किंवा बीबीएफ न पेरणी असेल तर ही अति चांगली. कारण आपण जर सांगताय की कोणत्याही पिकाचं उत्पादन चांगलं येण्यासाठी सर्वात महत्वाचं आहे झाडांची योग्य संख्या योग्य अंतरावर असणं. म्हणजे कुठे गॅप पण नकोय नको. आणि कुठे जास्त पण जास्त नकोय. पण आणि नको. अशा प्रकारे जर आपण पेरणी करतो तर मग सूर्यप्रकाश हे सगळ्या ठिकाणी मिळतोय. अन्नद्रव्याची कॉम्पिटिशन सगळ्या ठिकाणी होत नाही हं. आणि आपलं उत्पादन त्यामुळे वाढतं. तर ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. आणि हे जर आपण सुरुवातीला याकडे लक्ष दिलं नाही तर नंतर मात्र यावर काही आपल्याला काही करता येत करता येत नाही. नाही. एकदा पेरणी हुकली, योग्य अंतर जर आपण राखल्या गेलं नाही तर मात्र समोर आपल्याला पाहिजे तसं उत्पादन मिळत नाही. त्यामुळे पेरणी करतानाच आपल्याला ही काळजी घ्यायची आहे. शक्यतो मी म्हणेल की छोटे जर शेतकरी असतील हं. तर टोकन यंत्रानं पेरणी केलेलं कधी चांगलं. म्हणजे कधी तुम्हाला कदाचित वरंब्यावरही पेरणी करायची नसेल, बीबीएफने पेरणी करायची नसेल, साधे ट्रॅक्टरनं पेरणी करतो तशा प्रकारे जरी पेरणी करायची असेल तरी तशा जमिनीमध्ये सुद्धा जर तुम्ही टोकन यंत्रानं पेरणी करता तर बियाणं योग्य अंतरावर पडतं. बिलकुल. बियाणं तर कमी लागतं ज्यामुळे तुमचा पेरणीचा खर्च त्यामधून निघू शकतो. म्हणजे ट्रॅक्टरला जेवढे पैसे हो, जाणार हो, आहेत हो, हो. तर तेवढे टोकन यंत्रवाले सुद्धा आजकाल पेरणी करून देणार आहेत. त्यांना तेवढे पैसे जाऊ शकतात. म्हणजे तुमचा
लगेच पेरणीचा जो खर्च आहे तोही वाचतो. वाचते. सोबत मात्र टोकन यंत्रानं जेव्हा पेरणी करतो तर उत्पादन सहज वाढतं, कारण ते योग्य अंतरावर झाडांची संख्या मेंटेन त्यामध्ये Maintain. केल्या जाते. आता पुढे जात असताना यावर्षी आपल्याला हे पण दिसते की खत तर मार्केटमध्ये उपलब्ध आहे, परंतु शेतकऱ्यांना पाहिजे ती ब्रँड आहेत, त्याचा मात्र तुटवडा जाणवतोय. जसे युरियाचा आहे किंवा डीएपी आहे, पाहिजे त्या प्रमाणात मिळत नाही. इतर खतं उपलब्ध आहेत. तर मग आता पिकाला जी रासायनिक खतं द्यायची आहेत, तर इतर खताच्या माध्यमातून जी आवश्यक मात्रा आपण कशी देऊ? म्हणजे आता डीएपी उपलब्ध नाही, तर मग सोयाबीनला कोणतं खत द्यायचं? तर साधारणपणे सोयाबीन, मूग, उडीद, इवन तूर या पिकांसाठी जे काही तिन्ही घटक असलेले खत आहेत, त्याच्यामध्ये 10-26-26, 14-35-14, 18-18, 10, 15-15-15 अशा प्रकारचे जे खत आहेत, साधारणपणे एकरी 1.5 बॅग हो. एक सर्वसाधारणपणे आपण विचार केला तर हे पेरणीसोबत देणं आणि नंतर समजा कपाशी सारखं पीक आहे, त्याला आपण साधारणपणे 45 दिवसानं पुन्हा एखादी बॅग याच खताची देणं हे आपल्याला करता येऊ शकते. बरोबर आहे. आणखीन सर एक गोष्ट अशी राहते की सोयाबीन सारखं पीक आहे ज्याची सरळ वाना आहेत, तर हे घरचं वापरलेलं चांगलं का बाजारातलं वापरलेलं चांगलं, किंवा त्यामध्ये पुढे जात असताना मग याची उगवण शक्ती किंवा बीज प्रक्रियाबद्दल पण काय सांगाल? तर सोयाबीन मध्ये असं आहे की सोयाबीनचं जर्मिनेशन लवकर खराब होते. त्याच्या हँडलिंग मध्ये समजा की एखाद्या वेळेस ते आपण विकत जरी घेतलं, त्यांचं जर्मिनेशन तपासलेलं वगैरे राहते, परंतु हँडलिंग मध्ये किंवा काही प्रकारामुळे त्याचं जे उगवण क्षमता कमी झालेली राहू शकते, किंवा स्वतः जवळचं जरी असेल तरी त्याची उगवण क्षमता आपण पेरणीच्या अगोदर ती तपासणं फार आवश्यक राहते. आणि ती जर कमी झालेली असेल आणि ते आपल्याकडून चुकीनं पेरल्या गेलं तर आपलं फार नुकसान होऊ शकते, कारण आपला तो पेरणीचा जो योग्य कालावधी आहे तो निघून जातो. आणि त्याच्यानंतर मग पुन्हा आपण पावसाची वाट पहा आणि त्याला लेट वगैरे झालं तर आपलं बरंच नुकसान होऊ शकते आणि ते मग नंतर भरून निघत नाही. म्हणून या सोयाबीनची, मग ते बाहेरून आपण आणलेला असो की आपलं घरचं असो, त्याची घरच्या घरी उगवण क्षमता तपासणं फार आवश्यक आहे. आणि काय नाही, फक्त 2च दिवसात आपल्याला घरच्या घरी त्याची उगवण क्षमता आपल्याला चांगल्या प्रकारे कळू शकते. काय करायचं त्यासाठी, 1.5 बाय 1.5 फुटाचा गोणपट, जे काही आपलं साखरेचं पोतं असते तशा प्रकारचं ते 1.5 बाय 1.5 फुटाचा एखादा तुकडा करायचा, त्याला ओलं करायचं, त्याच्यावर आपलं एक रॅन्डम 100 बिया घ्यायच्या सोयाबीनच्या आणि त्याच्यावर त्या अशा पांगून टाकायच्या आणि त्या गोणपटाची गुंडाळी करायची. त्याला 2 बाजूनं रबर लावा किंवा आपल्या सुतळीनं साधं बांधून ठेवा आणि त्याला सावलीमध्ये 2च दिवस ठेवा. तिसऱ्या दिवशी त्याला उकलून पहा, त्याला बऱ्यापैकी कोंब आलेले दिसतील आणि ते आपण मोजायचे. ते साधारणपणे 70च्या वर जर असेल तर आपण बियाणं ते योग्य प्रमाणात पेरणी करायची. ते थोडं जर कमी असेल किंवा ते 65 असेल, म्हणजे की 5% कमी असेल, तर साधारणपणे 1.5 किलो बियाणं आपण अधिक वापरायचं. आणि ते जर 60 असेल आपलं जर्मिनेशन आलेलं, तर साधारणपणे 2 किलो आपण बियाणं अधिक वापरायचं. आणि 60 पेक्षा कमी जर आपलं जर्मिनेशन आलेलं असेल तर शक्यतोवर ते बियाणं आपण पेरणीसाठी वापरू नये. हे झालं आपलं उगवण शक्ती याची सोयाबीनची तपासण्याबाबत. आणि सोयाबीनचं आता सोयाबीनवर सुद्धा वेगळ्या प्रकारचे रोग यायला लागलेत सुरुवातीला, कारण तेच ते पिकं आपलं वापरण्याचं प्रमाण वाढलेलं आहे की सोयाबीन, त्याच्यानंतर हरभरा किंवा गहू किंवा इतर पिकं. परंतु सोयाबीन मोठ्या प्रमाणात दरवर्षी त्याच जमिनीत पेरल्या जाते आणि याच्यामुळे सोयाबीनवर सुद्धा मर रोगाचा प्रादुर्भाव बऱ्याच ठिकाणी आपल्याला जाणवत आहे. तर असं होऊ नये म्हणून सोयाबीनला बीज प्रक्रिया करणं सुद्धा महत्वाचं आहे. एकतर बुरशीनाशकामध्ये कार्बेंडाझिम या बुरशीनाशकाची 2 ग्राम प्रति किलो बियाणं या प्रमाणात बीज प्रक्रिया करावी, किंवा ट्रायकोडर्मा 4 ग्राम प्रति किलो बियाणं या प्रमाणात घेऊन याची बीज प्रक्रिया करणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर थायमिथॉक्झाम किंवा इमिडाक्लोप्रिड की या म्हणजे कीटकनाशकांची बीज प्रक्रिया करणं सुद्धा अतिशय महत्वाचं आहे. याचं कारण असं आहे की सोयाबीनवर सुरुवातीला चक्रभुंगा किंवा स्टेम फ्लाय या किडींचा प्रादुर्भाव येऊन त्याच्यामुळे सुद्धा सोयाबीनचं नुकसान होत असते बऱ्याच प्रमाणात. तर सुरुवातीला 1-1.5 महिना या किडींचं प्रमाण त्या सोयाबीनवर येऊ नये आणि त्यापासूनचं नुकसान टाळावं म्हणून थायमिथॉक्झाम किंवा इमिडाक्लोप्रिड या कीटकनाशकांची बीज प्रक्रिया करणं सोयाबीनला फार आवश्यक आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर रायझोबियम आणि
पीएचबी या जैविक संवर्धनांची बीज प्रक्रिया जर केली तर त्याचा सुद्धा सोयाबीनची वाढ चांगली होण्यासाठी आणि त्यापासून उत्पादन चांगलं भेटण्यासाठी आपल्याला Right. फायदा होऊ शकतो. म्हणजे जमिनीमध्ये जरी अन्नद्रव्य उपलब्ध असतील पण त्याला उपलब्ध करून देण्यासाठी हो, जे आपण रायझोबियम पीएचडी सांगताय त्याची पण बीज प्रक्रिया आवश्यक आहे. आवश्यक आहे. आपण खूप छान प्रकारे मला वाटतं सगळे मुद्दे कव्हर केले. सोबतच एक आणखीन प्रश्न येतो की आता पेरणी करताना मजुरांची टंचाई आहे म्हणून आपण नकळतपणे तणनाशकाकडे पण वळलेलो आहोत. बिलकुल. म्हणजे आता पेरणी करतानापासूनच शेतकरी तणनाशक वापरतात. कधी उगवण पूर्व तणनाशक वापरतात, काही शेतकरी उगवण पश्चात तणनाशक वापरतात. तर विशेषतः आपला सोयाबीनसाठी मोठ्या प्रमाणात तणनाशक आता वापरलं जातं. हं. तर यासाठी नेमकं कोणतं तणनाशक आपण मारायला पाहिजे आणि उगवण पूर्व चांगलं का उगवण पश्चात चांगलं का दोन्ही मारायला पाहिजे? आता यामध्ये असं आहे की ज्या ठिकाणी थोडंसं गवताचं प्रमाण मुळातच कमी आहे, हा. त्या ठिकाणी उगवणपूर्व तणनाशक मारणंच फायद्याचं राहू शकते. बर. आणि त्याच्यामध्ये बऱ्याच प्रकारचे काही कंबाईन मारता येऊ शकतात किंवा अनेक प्रकारचे पहिलेच कंबाईन प्रकारचे तणनाशक आहेत की ज्याच्यामुळं गवतवर्गीय आणि ब्रॉडलीव्हचं प्रकारचे जे काही तण आहेत ते त्याच्या मुळं समजा कमी होतील वगैरे अशा प्रकारचे. हा. तर उगवणपूर्वमध्ये ते सोयामॅक्स वगैरे अशा प्रकारचे जे काही तणनाशक आहे ते अधिक फायद्याचं राहू शकते. बर. उगवण पश्चातमध्ये जे काही असं एकत्रितही काही तणनाशक आहेत आणि परशूट अधिक टर्गा सुपर वगैरे अशा प्रकारचे हे कंबाईन करून सुद्धा वापरले जाऊ शकतात, जेणेकरून सर्वच प्रकारचे तणनाशक तण त्याच्यामधून आपलं नियंत्रणात येऊ शकतात. मात्र शेतकरी बांधवांनी जे काही उगवणपूर्व जे काही तणनाशक आहेत की त्याच्या जे काही टाक्या आहेत त्या चांगल्या प्रकारे पावडरनं 2-3 वेळा धुवूनच नंतरचे जे काही उगवण पश्चात तणनाशक आपण मारतो, ते मारणं अतिशय महत्त्वाचं आहे. नाहीतर काय होतं की पूर्णच्या पूर्ण पीक ते जळून त्याचा नाश होऊ शकतो. बर. म्हणजे उगवण पूर्व जे तणनाशक आहे ती टाकी जर नंतर वापरली हो. तर पिकाला त्याचा मात्र चांगला फटका म्हणजे बसू शकतो. फटका बसू शकतो. वाळू शकते. बरोबर आहे. पूर्णच्या पूर्ण पीक जाऊ म्हणजे शकतं. तणनाशक आपल्याला दिसतात की काही ब्रॉड स्पेक्ट्रम आहेत, हो. सर्व नॉन सिलेक्टिव्ह आहेत. हं. आपण ते वापरतोय. काही सिलेक्टिव्ह आहे जे आपण उगवणी पश्चात वापरतोय. म्हणजे आपल्या सोयाबीनला मारणार नाही पण तणाला मारणार. हं, हं. आणि त्यामुळे हे तणनाशक एकामेकामध्ये मिक्स होऊ नये हो. किंवा आधीचे काही अवशेष असले आणि ते जर आपण वापरतो म्हटलं तर आपलं नुकसान पण होऊ शकते. होऊ शकतं त्यामध्ये. हं, हं. आणखीन तणनाशक मारताना काय काळजी घ्यायला पाहिजे? म्हणजे विशेषतः आता काही तणनाशक मारतात आणि मग त्या पिकाला पण त्याचा काही शॉक बसतो का? हं. तर तणनाशक मारताना बऱ्याच वेळेस असं पाहायला भेटतंय, की शेतकरी त्याच्यामध्ये काही मायक्रो न्यूट्रिएंट टाकतात किंवा काही ते टॉनिकच्या रूपात काही गोष्टी मार्केटमध्ये भेटतात किंवा कीटकनाशक त्याच्यामध्ये टाकतात आणि त्याची फवारणी करतात. तर ह्या गोष्टी शक्यतोवर सेपरेट फवारण्या त्याच्या केल्या पाहिजेत. कारण याच्यामुळं आणि त्याचंही प्रमाण पुन्हा त्या तणनाशकाचं कमी झालं तर त्याचा आपल्याला फायदा होणार नाही आणि बरोबर. जास्त झालं तर स्कॉर्चिंग सारखे प्रकार आपल्याला घडू शकतात. आणि जे मिक्सिंगचे प्रकार आहेत तर बर. ते शेतकरी बांधवांनी त्याची फार काळजी घ्यावी आणि शक्यतोवर वेगळ्या प्रकारचे ते मिक्सिंग करून फवारूच नाही. त्याचं काय होईल आपल्याला माहित नसते आणि मात्र मग नुकसान झाल्यावर आपल्याला त्याचं एक फार मोठं आपल्याला त्याचा त्रास होऊ शकतो नुकसानीचा. बरोबर आहे. खूप छान प्रकारे मला वाटतं सगळे मुद्दे कव्हर केले. पण आणखीन एक मुद्दा असा राहतो, की आजकाल हुमणी अळीचा प्रादुर्भाव सुद्धा अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. हं, म्हणजे हं. विशेषतः काही पॉकेटमध्ये हे प्रमाण ETL लेव्हलच्या वर जातं. वर जातं. आर्थिक नुकसानी पातळीच्या वर जातं. हं. हुमणी अळी येऊ नये हं. त्यासाठी काय करावं किंवा याचं जीवनचक्र कसं आहे? काय उपाययोजना करायला पाहिजे? तर ते आपल्याला लवकर लक्षात येत नाही हुमणी अळी किंवा आपल्या जमिनीमध्ये आहे, नाही वगैरे अशा प्रकारचं. तर बरं. ते आपल्या नेमकं लक्षात केव्हा येते, की आपण पेरलेले पिकं आहेत. ते साधारणपणे की ते ते वाळू लागतात, सुकायला सुकायला लागतात लागतात. आणि मग आपण ते उपटून पाहिलं किंवा त्या जागेवर जमिनीमध्ये टीचभर आपण उकरून पाहिलं तर तर त्या ठिकाणी आपल्याला तशा हुमणी अळी प्रकारच्या त्या दिसते. अळ्या दिसतात. आता याच्यामध्ये एक करता येऊ शकते, की मागच्या हंगामामध्ये बरं. ज्या शेतकऱ्यांना याची जाणीव झालेली आहे, की बा आपल्या मग त्यांचा हरभरा असो किंवा सोयाबीन असो किंवा इव्हन हळदीसारखं पीक असो किंवा त्यांना मागच्या वर्षी समजा का हरभरा असेल पेरलेला किंवा हरभरा किंवा गहू असेल बरं. किंवा तो वाळलेला काही टाकला म्हणजे काही खळग्यांमध्ये त्यांना दिसला असेल, काही तुटक झाडं दिसला असतील
आणि त्या ठिकाणी ते उपटून पाहिल्यानंतर त्यांना ते कळालं असेल किंवा हुमणी त्या अळी आहे. ठिकाणी हुमणीची अळी आहे. असं त्या शेतकऱ्यांना ते लक्षात आलेलं असेल. त्या शेतकऱ्यांनी चांगला पाऊस पडल्यानंतर पेरणीच्या अगोदर एकतर फ्लोरपायरीपास किंवा क्विनॉलपास किंवा मेटारायझियम वगैरे अशा प्रकारच्या या संवर्धनांची किंवा कीटकनाशकांची फवारणी जर केली आणि बरं. जेणेकरून ते जे काही कीटकनाशक आहे किंवा जे संवर्धन आहे मेटारायझियम सारखं ते त्या अळीपर्यंत जाईल. अशा प्रकारे जर ते फवारलं गेलं तर त्याचं प्रमाण आपल्याला मर्यादित ठेवण्यासाठी किंवा बरोबर. नियंत्रणात ठेवण्यासाठी आपल्याला फायदा होऊ शकतो. बरोबर. म्हणजे अशी जिथे ते बिटल्स आढळले तिथं. तिथे. म्हणजे आपल्याला दिसतंय की हुमणी अळी ही काही सगळ्याच शेतामध्ये येते नाही. असं नाहीये. हं, हं. काही शेतामध्ये याचा प्रादुर्भाव जाणवतोय आणि मग ज्या शेतकऱ्यांना सरांनी जर सांगितलं की प्रादुर्भाव जिथं मागच्या वर्षी तुम्हाला जाणवलाय, तर त्या शेतामध्ये तुम्हाला विशेष काळजी आता घेणं आवश्यक आहे. म्हणजे तुमच्या त्या शेताच्या बाजूला जर बोरीची झाडं असतील, कडुलिंबाची झाडं असतील, बाभळीचं झाड असेल, तर त्या झाडावर हे जे बिटल्स आहेत त्या हुमणी अळीचे, हे पहिला पाऊस पडल्यानंतर तिकडे आकर्षिले जातात. पोस्ट म्हणजे हा कडुलिंब आहे, सुबाबूळ आहे किंवा बोर आहे, तिथं त्यांचं मिलन होतं आणि परत मग अंडी देण्यासाठी हे बिटल्स जमिनीवर येतात. अंडी देतात जमिनीमध्ये 7 ते 8 सेंटीमीटर खोल आणि मग अशा प्रकारे परत ही लाईफ सायकल त्याची चालू सुरू राहते. होते. म्हणजे आणखीन एक लक्षात ठेवणं आवश्यक आहे, की ही हुमणी अळीची लाईफ सायकल जर लक्षात घेतली, तर याचं नियंत्रण करणं पण खूप सोपं आहे. कारण इतर किड्यांच्या जशा पिढ्याने पिढ्या एका वर्षात तयार होतात, या हुमणी अळीची मात्र वर्षभरात एकच सायकल एकच कंप्लीट होते. सायकल. म्हणजे एकदा जर तुम्ही सुरुवातीला जीवनचक्र ब्रेक केलं, योग्य वेळी जर तुम्ही नियंत्रण केलं, या झाडांवर जर ते बिटल दिसत असतील, त्या ठिकाणी त्यांना कंट्रोल केलं किंवा ते जेव्हा अंडी द्यायला बाहेर पडतात, तर तुम्ही त्या जमिनीवर जेव्हा त्या ठिकाणी फवारणी करता आणि तुम्ही हे बघून सगळं जर केलं, तर मात्र वेळेत आपण नियंत्रण करू शकतो आणि मग पुढे जे मोठ्या प्रमाणात आपल्याला त्रास होणार आहे हुमणी अळीचा, तो कमी होऊ शकतो. म्हणजे एक बिटल मारला, तर शेतातल्या 50-60 अळ्या मारल्यासारखं आहे. कारण ते शेतामध्ये जाऊन मोठ्या प्रमाणात अंडी देणार आहे आणि आपण ते जागेवरच कंट्रोल करतो. सर, आपण या खरीप हंगामाच्या दृष्टीनं ज्या आवश्यक उपाययोजना होत्या, म्हणजे पिकं घेत असताना नवनवीन कोणत्या व्हेरायटी आल्या किंवा काय काळजी घ्यायला पाहिजे पेरणी करत असताना, ते पण सांगितलं. त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.